नमस्कार. नमस्कार. मी सतीश आसाराम वराट घेऊन आलो आहे तुमच्यासाठी पुस्तक परिचय. मी अल्बर्ट इलिस, लेखिका डॉक्टर अंजली जोशी. भाग 2. मागील भागामध्ये आपण अल्बर्ट इलिसची परिस्थिती आणि त्याच्यातून तो कसा मार्ग काढतो हे पाहिलं. पान नंबर 31 पासून पुढे. हल्ली जिकडे तिकडे पुस्तकच दिसतात. खाताना, पिताना, काम करताना, फार काय झोपतानाही पुस्तकातलेच विचार मनात नाचत असतात. कधी एकदा रिकामा वेळ मिळतोय आणि पुस्तक उघडतोय असं होऊन जातं. पुस्तकांचं हे जग मला फार आवडतं. माणसांपेक्षा पुस्तकच जास्त प्रिय वाटतात. माणसं किती बदलत असतात. आज आपल्या जवळचा असणारा मनुष्य उद्या जवळचा असेल याची खात्री देता येत नाही. पुस्तकांचं तसं नाही. हवी तेव्हा ती उघडावी. आपल्या सेवेला ती कायम तत्पर असतात. ती बदलत नाहीत, उलट परिस्थितीला खंबीरपणे तोंड द्यायला शिकवतात. नवीन विचार शिकवतात. पुस्तकं वाचण्यात मी इतका रममान होतो. माझ्या वाचनाचं क्षितिज हळूहळू विस्तारते. मी मोठ्या साहित्यिकांचा लिखाण तर वाचतोय, पण जगातल्या थोर अभ्यासकांचे विचारही वाचतो. त्यामुळे केवढा तरी मोठा आनंद मिळतो. थोडा जरी मोकळा वेळ मिळाला तरी लगेच पुस्तक उघडून बसतो. असा मोकळा वेळ सहजासहजी मिळणार नाही, तर तो मुद्दाम काढावा लागेल हे मला पूर्णपणे पटलंय. शाळेत 2 तासांच्या मधल्या वेळातही मी पुस्तक वाचतो. घरात ब्रेड गरम व्हायला नाहीतर चिकन रोस्ट व्हायला लागणाऱ्या वेळातही पुस्तकाचं वाचन चालूच असतं. पॉल आणि मॅनी मला बुक वर्म म्हणून चिडवतात, पण पुस्तकं वाचण्यात मी इतका बुडून गेलेला असतो की त्यांच्या चिडण्याकडे चक्क दुर्लक्ष करतो. पॉल, मॅनी नाही तर इतर मित्रांबरोबर खेळण्यापेक्षा हल्ली या लायब्ररीतच बसावंसं वाटतं. शाळेतल्या लायब्ररीतून घरी परतत असताना विचार दाटून आले होते. हेनरी थोरोने लिहिलेला वॉल्डन हा ग्रंथ आजच हातात पडला होता. तो वाचताना मला हल्ली असं का होतं याचा शोध लागला होता. त्यात लिहिलं होतं, आपल्या वयाच्या मित्रमैत्रिणींमध्ये जर तुम्ही रममान होत नसाल तर याचा अर्थ असा आहे की दूरवरचा एक अस्पष्ट सूर तुम्हाला खुणावत आहे. तो सूर लक्षपूर्वक ऐकलात तर समजेल की तो सूर तुमच्याच मनातल्या अव्यक्त कल्पनांना साथ देत आहे. या अव्यक्त कल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचं काम मात्र तुमचंच आहे. थोरांच्या संदेशाची प्रचिती लवकरच आली. 2 एप्रिलला मॉर्टन घरी बर्थडे पार्टी आयोजित केली होती. या पार्टीला त्याने मोजक्याच मित्रमैत्रिणींना बोलवलं होतं. त्यात माझाही समावेश होता. मोर्टच्या दृष्टीने पॉल अगदीच लिंबूटिंबू होता. त्याला अर्थातच बोलवणं नव्हतं. मोर्टला द्यायला मी गिफ्ट आणून ठेवलं होतं, पण पार्टीला जायचं की नाही याबाबत मात्र चलबिचल होत होती. पार्टीला येणारे मोर्टचे सर्व मित्र कॉलेजमधले असणार आणि मी त्यांच्यामध्ये एकटा पडेन असं सारखं वाटत होतं. पण त्या दिवशी दुसरा काहीही विशेष कार्यक्रम नव्हता. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मोर्टने आग्रहाने आणि आपुलकीने बोलवलं होतं. त्याचं मन मोडणं जीवावर आलं होतं. साहजिकच मोर्टच्या घरी जायचं मी निश्चित केलं. मोर्ट म्हणजे पेपर टाकण्यामधला सिनियर सहकारी. मला वाटलं होतं त्याप्रमाणे पार्टीला आलेले सर्वजण माझ्यापेक्षा वयाने मोठे होते. संगीताच्या तालावर मुलामुलींचं नृत्य चालू होतं. खाद्यपदार्थाची रेलचेल दिसत होती. जोक्स, गप्पा, धांगडधिंगा आणि हुल्लडबाजीला ऊत आला होता. हे सगळं पाहून मी तर बावचळून गेलो. असं वातावरण मला अगदी नवखं होतंय. एकतर अशा पार्टीला मी पहिल्यांदा आलो होतो. दुसरं म्हणजे त्या सर्वांच्या गप्पा आणि जोक्स मला फारसे कळतही नव्हते. काय करावं तेच कळेना. शेवटी तिथल्याच एका खुर्चीवर बसून इकडे तिकडे पाहायला लागलो. थोडा वेळ असाच गेला. माझ्या उजव्या बाजूला मुलांचा एक घोळका उभा होता. त्यांची कुठली तरी विषयावर चर्चा चाललेली होती. त्या मुलांमधला एक स्मार्ट मुलगा इतरांना काहीतरी सांगत होता. त्याच्या आवाजातला आत्मविश्वास लक्ष वेधून घेणारा होता. त्यामुळे ते काय बोलत असावा याची मला कमालीची उत्सुकता वाटायला लागली. मी उठून उभा राहिलो आणि त्या घोळक्यात मिसळलो. त्या मुलाचं बोलणं कानावर पडायला लागलं. तो म्हणत होता, तत्वज्ञान म्हणजे लव ऑफ विजडम. तत्वज्ञानाचं उद्दिष्ट आहे आपल्याला विचार करायला प्रवृत्त करणं. ज्याला ज्ञानाबद्दल महत्त्व वाटतं, ज्याची वृत्ती ज्ञानपिसाचू आहे, त्यासाठी तत्वज्ञान हा अगदी योग्य विषय आहे. पण तत्वज्ञानाचा उपयोग तरी काय? घोळक्यातल्या एका मुलाने विचारलं.
या मुलाचं नाव सिद्ध आहे तर मी मनात म्हटलं जीवनाकडे पाहण्याची विशाल दृष्टी प्राप्त करून देणं. इतर विषय नोकरी किंवा व्यवसायाचं शिक्षण देतात, पण तत्वज्ञान त्या पलीकडेही जाऊन जीवन अर्थपूर्णरित्या कसं जगावं याचं शिक्षण देतं. हा विषय प्रत्येक गोष्टीच्या गाभाऱ्यापर्यंत जातो. म्हणूनच तर म्हटलं जातं की सर्व विषय हे तत्वज्ञानाच्या उदरातून प्रसवलेले आहेत. सिद्ध उत्साहाने सांगत होता, तू तत्वज्ञान विषय घेऊन काय करायचं ठरवलं आहेस? अजून कुणीतरी विचारलं. तत्वज्ञानाचा प्राध्यापक म्हणजे अरिस्टॉटल पासून कांट, शॉपेनहॉवर, नीत्से अशा प्रसिद्ध तत्ववेत्यांच्या विचारांचा मला अभ्यास करता येईल. सिद्ध निश्चयाने मला मी सिद्धचं बोलणं कानात प्राण आणून ऐकत होतो. त्याच्या बोलण्याने अक्षरशः भारावून गेलो होतो. पाय एका जागी खिळून राहिले होते. मला नेमकं काय हवं होतं ते सिद्धच्या बोलण्यातून अनपेक्षितपणे कळलं होतं. सखोल आणि गंभीर वाचनाची जी तहान मला लागली होती ती केवळ तत्वज्ञान हाच विषय भागवू शकेल याची मला खात्री पटली होती. मनात असंख्य विचार उफळून येत होते. जगात अनेक विषय असतील, ते अगदी उत्तमही असतील, पण माझ्या स्वभावाशी जुळणारा मात्र हाच एकमेव विषय आहे. माझ्या वयाच्या मुलांपेक्षा माझं वाचन फारच प्रगत आहे असं जॉन्सन सर म्हणायचे. तेव्हा किती अभिमान वाटायचा. पण हा अभिमान गळून पडल्यासारखा वाटतोय. तत्वज्ञानासारख्या महत्त्वाच्या विषयाबाबत मी इतका अनभिज्ञ कसा राहिलो? सिद्धने सांगितलेल्या तत्वज्ञानांची मला पुसटशी माहिती नाही. आता मात्र मी थांबणार नाही. तत्वज्ञानाचा झटून अभ्यास करणार आणि सिद्ध सारखाच तत्वज्ञानाचा प्राध्यापक होणार. एखादी गोष्ट जेव्हा आतून पेटते, मनाचा गाभारा व्यापून टाकते, तेव्हा ती करण्यातही अपूर्व आनंद मिळतो. याचा शोध मला लागला. तत्वज्ञानाच्या अभ्यासात मी स्वतःला झोकून दिलं. एपिक्टेटस, स्पिनोझा, कांट, ब्रॉन्डर्ड रसेल यांच्या तत्वज्ञानाची ओळख करून घेण्याची तीव्र ओढ मला लागली. शाळेतल्या वाचनालयात तत्वज्ञानावर फारशी पुस्तकं नव्हती. मोर्टमार्फत सिद्धला गाठून तत्वज्ञानाचा अभ्यास कसा करायचा हे मी विचारून घेतलं. एका नवीन लायब्ररीची ओळख सिद्धने करून दिली. ती म्हणजे न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररी. तो असंही म्हणाला की मी मूलभूत संशोधन ज्यांना करायचं आहे अशा संशोधकांसाठी ही लायब्ररी अत्यंत योग्य आहे. 42 क्रमांकाच्या रस्त्यावर असलेली ही लायब्ररी म्हणजे संशोधकांसाठी खरोखरच ज्ञानाची पानपोई होती. या लायब्ररीत उत्तम पुस्तक आणि जर्नल्स सहज उपलब्ध होती आणि असं असूनही वाचकांना ती विनामूल्य ज्ञानदान करत होती. त्यामुळे माझी ज्ञानलालसा येथे अनिर्बंध संचार करणार होती. या लायब्ररीत पाऊल टाकता क्षणी शाळेतल्या लायब्ररीत वाचलेल्या एका आत्मचरित्राची प्रकर्षाने आठवण झाली. त्याचे लेखक अमेरिकेतले एक श्रेष्ठ पुरुष होते. त्यांचं नाव बेंजामिन फ्रँकलिन. त्यांनी म्हटलं होतं, अखंड अध्ययन करून स्वतः कशी सुधारणा घडवून आणावी हे मला लायब्ररीने शिकवलं आणि मग मी ते तासनतास बसू लागलो. मौजमजेचे एक साधन त्यानंतर माझ्यासाठी उरलं आणि ते म्हणजे वाचन. मग मी बाहेरचं खाणं पिणं, खेळ, करमणूक यासारख्या गोष्टींमध्ये वेळ फुकट घालवणं सोडून दिलं, कारण माझ्या दृष्टीने त्या गोष्टी बिनमहत्वाच्या होत्या. मिळेल तो वेळ सत्कारणी लावण्याची माझी धडपड होती. मला माहीत होतं की जीवनात काही करून दाखवायचं असेल तर अविश्रांत परिश्रमांना पर्याय नाही. या मनोगताचा माझ्यावर खोल परिणाम झाला. मलाही असं मोठं व्हायचं होतं. त्यासाठी कितीही मेहनत घ्यावी लागली तरी मी कच खाणार नव्हतो. उन्हाळ्यातल्या दिनक्रमाची मी परत एकदा नव्याने आणखीन आखणी केली. पहाटे वर्तमानपत्र टाकून आणि घरातली सर्व कामावरून पॉल आणि जेनेटला घेऊन शाळेत जायचं. शाळेतला गृहपाठ मधल्या सुट्टीत नाहीतर खेळाच्या तासाला पूर्ण करायचा. शाळा सुटल्यानंतर पॉल आणि जेनेटला घरी सोडायचं आणि थेट संध्याकाळपर्यंत न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीतच बस्तान ठोकायचं. परत येताना ब्रायंट पार्कमध्ये फेरफटका मारून घरी परत यायचं. परीक्षा असेल तेव्हा केवळ आदल्या रात्री जागून अभ्यास करायचा. वाट्याला आलेल्या प्रत्येक मिनिटाचा दक्षतेने उपयोग करायचा. न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीतल्या पायऱ्या उतरलं की समोरच ब्रायंट पार्क दिसायची. त्या पार्कमध्ये फेरफटका मारायला मला आवडायचं. शहरातल्या इतर पार्क्सच्या मानाने या पार्कची निगा राखलेली नव्हती. बहुतेक वेळा इथे दारुडे नाहीतर ड्रग अडिक्ट फिरत असायचे. न्यूयॉर्क इव्हनिंग पोस्ट या वर्तमानपत्राचे संपादक म्हणजे कवी विल्यम बुलेन राईट यांच्या स्मरणार्थ ही पार्क उभारलेली होती. त्यांचा भव्य पुतळा या पार्कमध्ये होता. या पुतळ्यासमोरच्या हिरवळीवर बसलो की विचार घोड्याच्या वेगाने धावायचे. अल्बर्ट, त्या पार्कमध्ये तू जाऊ नकोस. तिथे फिरणारे दारुडे नाहीतर ड्रग अडिक्ट पैशांसाठी जीवही घ्यायला कमी करणार नाहीत. ब्रायंट पार्कमध्ये मी जातो हे सिद्ध कडून कानावर आल्यावर मार्टने काही दिवसांपूर्वी सावधगिरीची सूचना दिली होती. ती पार्क बदनाम झालेली आहे. सभ्य लोक तिकडे फिरकत सुद्धा नाहीत. तो मला परत बजवायचा. मोठच्या सांगण्यावरून त्या पार्कमध्ये जाणं मी बंद केलं असलं तरी त्याच्या इशाऱ्यामुळे नाना प्रश्न मनात थैमान घालायचे. सभ्यता म्हणजे काय? असभ्यता म्हणजे काय? सर्व दारुडे नाही तर
ड्रग ऑडिक्ट हे कायम असभ्यच असतात. निर्व्यसनी माणसं सदैव सभ्यपणेच वागतात. एखाद्या मनुष्य दारुड्या नाही तर ड्रग ऑडिक्ट असेल तर त्याचं दारू पिणं किंवा ड्रग्ज घेणं हे वाईट आहे असं आपण फार तर म्हणू शकतो. पण म्हणून तो संपूर्णपणे असभ्य झाला असं लेबल त्याला लावू शकतो का? अशा प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत की पाय परत लायब्ररीकडे वळायचे. ही उत्तरं शोधायला अभ्यास करणं आवश्यक होतं. एक गोष्ट मला पक्की कळून चुकली होती. चांगलं काय, वाईट काय, चूक काय, बरोबर काय हे सांगायला मला घरी कुणी नव्हतं. ते मलाच ठरवायला लागणार होतं आणि ठरवायला पुस्तकच मदत करू शकतील हेही मला माहीत होतं. सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल, एपिक्युरस, मार्क्स ऑरिलस अशा तत्ववेत्यांचं लिखाण मी झपाटल्यासारखं वाचायला लागलो. याच जी वेल्स, अपटन, सिंक्लेअर, विल्यम जेम्स यांसारख्या विचारवंतांचे ग्रंथ नजरेखालून घालायला लागलो. त्यांनी मांडलेले सगळेच विचार मला समजत नव्हते, मात्र ते समजून घेताना मी त्यावर चिंतन करायला लागलो. हे सर्व ग्रंथकर्ते थोर असले तरी त्यांनी मांडलेल्या संकल्पना त्रिकालाबाधी सत्य आहेत असं आपण म्हणू शकतो का? हे सर्व ग्रंथकर्ते थोर असले तरीही त्यांच्या संकल्पना भोळसटपणे स्वीकारणं मला पटायचं नाही, कारण त्यांचे विचार वाचताना माझी बुद्धी लोप पावायची नाही. कुणाचेही विचार कितीही चांगले असले तरी ते चिकित्सा न करता निमूटपणे ग्राह्य मानणं माझ्या रक्तातच नव्हतं. कुठलाही विचार बुद्धीला पटल्याशिवाय मी तो स्वीकारू शकायचो नाही. बर्ट्रांड रसेलचं फिलॉसॉफिकल एजेस हे पुस्तक जणू काही माझ्यासाठी लिहिलेलं होतं. जर रसेलचे विचार डोक्यात सदोतीत घोळत राहायचे. कुठलंही लिखाण वाचल्यावर त्यावर सावकाश रवंत करत राहायचो. मग स्वतःची मतं ठरवायचो. माझी मतं योग्य होती की अयोग्य होती कोण जाणे, पण ती माझ्या चिकित्सक बुद्धीतून तावून सुलाखून निघालेली होती. हे समाधान मला पुरेसं होतं. जॉन्सन सरांची मला आठवण यायची. ते सांगायचे, स्वतःच्या बौद्धिक विकास करायचा असेल तर नुसतं वाचन पुरेसं नसतं. वाचनाला लेखनाची जोड दिली पाहिजे. मनात साठलेले लिहिलेले पाहिजे. लिखाणातून नेमकेपणा येतो. विचारातून सुसूत्रता येते. वाचताना जी मतं पटतील अथवा पटणार नाहीत त्याची मी नोंद ठेवायला लागलो. प्रत्येक आठवड्याच्या शेवटी ठेवलेल्या नोंदीची टिपणं काढायला लागलो. स्वतःची मतं नोंदवायला लागलो. ती मतं कुणी आयती दिलेली किंवा आंधळेपणाने स्वीकारलेली नव्हती. मी ती मतं म्हणजे एकाग्रपणे केलेल्या ज्ञान साधनेचा परिपाक होता. अशी टिपणं काढताना अजून एक फायदा झाल्याचं लक्षात आलं. कुठलाही विचार कळलाय असं वाटत असेल तरीही प्रत्यक्ष जेव्हा तो लिहायला घेतो तेव्हाच त्या उमजण्याची खरी कसोटी लागते. वाचण्यापेक्षा लिहिणं हे फार कठीण काम असतं. आपल्याला एखादा विषय सुस्पष्ट आणि मुद्देसूदपणे लिहिता आला तर तो विषय आपल्या पचनी पडला आहे असे समजायला हरकत नाही. अशा लेखनामुळे मनात अधिक खोलवर मुरतो. म्हणूनच एखादा विषय आत्मसात करायचा असेल तर तो नेटक्या भाषेत लिहिण्याचा सराव करावा हे उत्तम. सोमवारपासून सेंट्रल पार्कमध्ये समर फिल्म फेस्टिवल सुरू होणार आहे. केवढी तयारी चालू आहे. 20x50 फुटाचा स्क्रीन तेथे तयार केलाय. सगळ्या क्लासिक फिल्म्स तेथे दाखवणार आहेत. मॅनीला सांगता धाप लागली. मला आणि पॉलला पाहून कुंपणावरून उडी मारून तो धावत आला होता. पॉल तर ते नुसतं एकूणच नाचायला लागला. मॅनी पण तिकीट किती आहे मी मुख्य प्रश्न विचारला. अरे 30 तर गंमत आहे. शाळेतल्या मुलांना फ्री आहे. आपल्याला फक्त शाळेची आय कार्ड्स न्यायला लागतील. जागा पकडायला मात्र लवकर जायला लागले. संध्याकाळी 7चा शो सुरू होणार असला तरी 5 वाजल्यापासून जायला लागले. म्हणजे आठवडाभर मज्जाच मज्जा. पॉल ओरडायला लागला. हल्ली खरं तर सिनेमातला माझा रस कमी व्हायला लागला होता, पण क्लासिकल फिल्म्सची मेजवानी आणि तीही फ्री वाटल्यावर माझ्यात ही उत्साहाला उधाण आलं. खाऊचा डबा, पाण्याची बाटली, पातळ ब्लँकेट असा जामानिमा करून आम्ही सेंट्रल पार्कमध्ये जायचो. आमची ती पिकनिक व्हायची. सिनेमा संपेपर्यंत रात्रीचे 10 वाजायचे. सेंट्रल पार्कच्या हिरवळीवर बसून चमचमत्या ताऱ्याचा छप्पर डोक्यावर घेऊन सिनेमा पाहण्यात एक वेगळीच रंगत असायची. इथून जवळ असणाऱ्यांना किती मजा येत असेल. प्रत्येक फेस्टिवलला कितीतरी सिनेमांची मेजवानी मिळत असेल. मी मनात म्हणायचो. क्लासिकल फिल्म्स बघता बघता आठवडा कसा संपलेला आला तेच कळलं नाही. शनिवारचा शेवटचा सिनेमा होता, सॅटर्डे आफ्टरनून. या सिनेमाची कथा थोडक्यात अशी होती. पीटर नावाच्या एका मनुष्याचं जेसिका नावाच्या त्याच्या बायकोशी अजिबात पटत नसतं. ते दोघेही सतत एकमेकांच्या भांडत असतात. अखेरीस त्यांना घटस्फोटही मिळतो, पण त्यांच्या 2 मुलांचा ताबा जेसिकाकडे जातो. पीटर जेसिकाचा इतका पराकोटीचा द्वेष करत असतो की शेवटी तो एका भाडोत्री गुंडाची मदत घेतो. जेसिकाला मारून मुलांचा ताबा घेण्यात यशस्वी होतो आणि स्वतःची समस्या सोडवतो. तसं पाहिलं तर सिनेमाच्या कथेत काहीच विशेष नव्हतं, मात्र पॉल आणि मॅनीला पीटर मोठा शूर मनुष्यच वाटत होता. शेवट मस्तच होता ना.
कसा धडा शिकवला जेसिकाला. सिनेमा पाहून परत येताना मॅनीची बडबड चालू होती. जेसिका नाहीतर पीटरला फारच त्रास देत होती. असल्या माणसांना अशीच शिक्षा द्यायला पाहिजे. पॉल मॅनीच्या बोलण्याला पुस्ती जोडत होता. अल्बर्ट, तुला सिनेमा आवडलेला दिसत नाही, मॅनी म्हणाला. काय झालं, तू एकदम गप्प का झालास? पॉलही परत विचारायला लागला. काही नाही, असंच. मी त्या दोघांना उडवून लावलं. मग काय म्हणायचं होतं ते दोघांना समजण्यापलीकडचं होतं. पण मनात उलटसुलट विचारांची धुमाकूळ घातला होता. सिनेमाच्या शेवटी पीटरने समस्या सोडवली आहे असं दाखवलं होतं, पण एखाद्या व्यक्तीला ठार मारून अशी समस्या सुटत असते का? आपल्या मला असं मरण आलेलं पाहून पीटरच्या 2 मुलांकडे नवीन समस्या उभा राहणार नाहीत का? आपल्या मुलीची झालेली अशी निर्गुण हत्या, त्याहून जेसिकाच्या मामा डॅडीवर केवढा मोठा आघात झाला असेल. याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे जेसिकाला ठार मारल्यामुळे पीटरच्या मनातलं तिच्याबद्दलचा द्वेष पूर्णपणे निघून जाईल का? जेसिकाला ठार मारल्यानंतरही तिचं नाव काढल्यावर त्याच्या मनातला द्वेष खदखदत राहणार. मग तिला मारून त्याने काय मिळवलं? समजा अगदी घटकाभर मान्य केलं की जेसिकाची 100% चूक आहे, पण तीही मनुष्य आहे. प्रत्येक माणसाच्या हातून काही ना काही चुका होतातच. जेसिकाच्या भविष्यकाळात स्वतःच्या चुका दुरुस्त करण्याचीही शक्यता होती, पण तिला एकदम मारूनच टाकणं म्हणजे ती कधीच सुधारणार नाही असं ठाम भाकीत करण्यासारखं नाही का? भविष्यातल्या घटना माहीत नसताना त्यांच्याबद्दल इतक्या टोकाची भूमिका का घ्यावी? एखाद्या माणसाचं विशिष्ट वागणं किंवा बोलणं पटलं नाही तर त्या माणसाचा नायनाट करण्याची प्रवृत्ती धोकादायक नाही का? असा नायनाट करून त्याचा जगण्याचा अधिकार नष्ट करणं न्यायाचं नाही. प्रत्येकाचं कुठलं ना कुठलं तरी वागणं आणि विचार इतरांना पटत नाहीत. प्रत्येकाने जर पीटरसारखं वागायचं ठरवलं तर मग आपल्यापैकी कुठला माणूस सुरक्षित राहील? उलट अशा मनोवृत्तीमुळे माणसांमधला द्वेषभाव अजूनही वाढीला लागेल. अशा मनोवृत्तीचा उदो करणं थांबवलं पाहिजे, कारण ही मनोवृत्ती अमानुष, हिंसाचाराला आणि आक्रमकतेला चितावणी देणारी आहे. घरी परत आलो तरी विचार पिच्छा सोडत नव्हते, उलट अजून खोलवर विचार करायला प्रवृत्त करत होते. मुळात जेव्हा आपल्याला एखादी भावना जाणवते तेव्हा त्या भावनेला दुसरा कितपत जबाबदार असतो? पीटरची अशी ठाम समजूत होती की त्याला वाटणाऱ्या संताप आणि द्वेषाला जेसिकाची पूर्णपणे जबाबदार आहे, पण खरोखरच त्याच्या या भावनांना ती संपूर्ण जबाबदार असेल तर तिच्याबरोबर राहणाऱ्या सगळ्यांना तिच्याबद्दल राग आणि द्वेष वाटायला पाहिजे. पण तसं तर होताना दिसत नव्हतं. तिच्या मुलांना आणि तिच्या मामा डॅडींना तर तिच्याबद्दल किती प्रेम होतं. त्यांना तिच्याबद्दल जराही राग आणि किंवा द्वेष नव्हता. रात्री झोपताना काहीतरी खोलवर जाणवत होतं. पीटरच्या मनात निर्माण झालेल्या भावनांना जेसिका नाही तर तो स्वतः जबाबदार असला पाहिजे. जेसिकाकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन त्याने मनात जोपासलेला आहे. तो म्हणजे जेसिका ही दृष्ट भांडकुदळ आहे, म्हणून तिला अशा कृत्याबद्दल कठोर शिक्षा केलीच पाहिजे, आणि ती शिक्षा म्हणजे तिला या जगातून नाहीशी करून टाकली पाहिजे. या दृष्टिकोनामुळे तो स्वतःच बराच वेळ तिला शिव्या शाप देऊन जळफळत बसण्यात वाया घालवत असला पाहिजे. हा दृष्टिकोन मनात घोळवत ठेवल्यामुळे पीटरची सहनशीलताही कमकुवत होत असावी. नेमक्या अशा वेळी जर का आजूबाजूच्या परिस्थितीतल्या काही घटनांमुळे त्याच्या सहनशक्तीवरचा ताण वाढला तर मनात धुसमुसणाऱ्या जळफळाटाचा भडका उडून तो खून करण्यास धजावला असला पाहिजे. कळत नकळत स्वीकारलेल्या या दृष्टिकोनामुळेच त्याने स्वतःला इतकं अस्वस्थ करून घेतलं असावं की त्याचं स्वतःच्या वागण्यावरचं नियंत्रण सुटलं असावं. पीटरने बाळगलेल्या दृष्टिकोनात नक्कीच काहीतरी गफलत होती. जेसिकाचं विशिष्ट वागणं पीटरला आवडत नव्हतं, म्हणून ती संपूर्ण वाईट माणूस आहे असं लेबल तो तिच्यावर लावत होता. जेसिकाचं विशिष्ट वागणं न आवडणं आणि जेसिका संपूर्ण वाईट माणूस आहे असं म्हणून तिचा धिक्कार करून मारून टाकणं, या 2 कल्पनात खासच फरक आहे. जेसिकाचं विशिष्ट वागणं वाईट असेलही, पण त्यावरून ती संपूर्ण वाईट आहे व म्हणून तिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही असा निष्कर्ष काढणं चुकीचं आहे. जेसिकाचं विशिष्ट वागणं हा तिच्या व्यक्तित्वाचा केवळ एक पैलू होता, आणि सर्वच माणसं कधी कधी चुकीचं वर्तन करत असतातच ना. मग सर्वांवर वाईट माणूस असा शिक्का मारून त्यांना मारून टाकायचं की काय? अर्थात एखाद्याचं वागणं वाईट असेल तर त्याला योग्य शिक्षा करणं किंवा त्याला ते सुधारण्यासाठी मदत करणं हे म्हणजे वावगं नाही, मात्र त्याचं अस्तित्व नष्ट करणं हे म्हणणं योग्य नाही. जर कुणी पीटरला हे पटवून दिलं असतं तर तो जेसिकाला एकदम ठार मारायला उद्युक्त झाला नसता. हळूहळू एक गोष्ट स्पष्ट होत गेली. मीही नेमकं तेच करत होतो. जेनेटचं वागणं आवडलं नाही म्हणून तिचा माणूस म्हणून द्वेष करत होतो. हल्ली तर तिच्याशी बोलणंच टाकून दिलं होतं. जेनेटचा
मला येणारा राग हा तिच्या वागण्यापेक्षा मी स्वतःच तिच्याबाबत जो कटू दृष्टिकोन बाळगला होता त्यामुळे निर्माण झाला होता. सगळा उलगडा व्हायला लागला. मी जर जेनेटकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला तर तिच्याबद्दलची भावनाही बदलू शकत होती. ठरलं, जेनेटचे विशिष्ट वागणं आवडलं नाही तरी पण संपूर्ण जेनेटचा धिक्कार मी करणार होतो. खूप मोकळं वाटायला लागलं. गुंता थोडा सुटल्यासारखा वाटायला लागला. माणसाच्या वागण्याचा विचार करणं आणि त्याचा संपूर्ण माणूस म्हणून विचार करणं यात जर फरक केला तर माणसातलं वैमनस्य दूर होऊ शकतं. या सत्याचा मला शोध लागला होता. जेनेटच्या बाबतीत त्याची अंमलबजावणी करण्यात मला दिरंगाई करायची नव्हती. सकाळ कधी एकदा उजाडेल आणि जेनेटची गाठ कधी पडेल असं मला झालं होतं. जेनेट समोर दिसता क्षणी तोंडातून आपाप शब्द उमटले. जेनेट, मी आजपर्यंत तुझ्याविषयी रागावून दुष्टपणे वागत होतो, पण माझं वागणं बदलण्याचा प्रयत्न करण्याचा ठाम निश्चय मी केलाय. तशी प्रतिज्ञा तुझ्यासमोरच करतो. या प्रतिज्ञेचा विसर पडून जर मी तुझ्याशी पूर्वीच्या पद्धतीने रागावून बोललो तर त्यावेळी तू तिची आठवण करून दे. माझ्या बाबतीत तुला जे वाटेल ते तू मोकळेपणाने बोल, कारण स्वतःला बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न मला करायचा आहे. जेनेटच्या आश्चर्याला पारावर राहिलं नाही. माझ्यामध्ये एवढा बदल कसा झाला याचा तिला पत्ता लागत नव्हता, पण याचं उत्तर फक्त मलाच माहीत होतं. माझ्यात झालेल्या बदलाच्या अनुषंगाने मनुष्यामध्ये बदल कशामुळे होतो या प्रश्नांचंही उत्तर मी शोधलं. जेव्हा मनुष्य कोणत्याही कारणामुळे का होईना पण स्वतःचा दृष्टिकोन तपासून पाहतो आणि त्याची हडसून खडसून चिकित्सा करतो तेव्हाच त्याच्यात बदल होतो. मला कळलं होतं की सॅटर्डे आफ्टरनून या सिनेमामुळे मी बदललो नव्हतो. हा सिनेमा केवळ एक निमित्त होतं. मला बदलण्याचं सामर्थ्य संपूर्णतः त्या सिनेमात नव्हतं. तसं जर असतं तर माझ्याप्रमाणे पॉल आणि मॅनीही बदलले असते. याचा अर्थ तो सिनेमा पाहून मी त्यावर जे चिंतन केलं होतं त्यामुळे माझ्यात घडलेल्या परिवर्तनाला चालना मिळाली होती. या चिंतनामुळे माझ्या मूळच्या दृष्टिकोनाची जागा एका नवीन दृष्टिकोनाने घेतली होती आणि तो नवा दृष्टिकोन माझ्यातल्या परिवर्तनाचं खरं कारण होता. जेनेट बरोबरचं वागणं सुधारण्यासाठी मी बरीच मेहनत घ्यायला लागलो. याचा परिणाम असा झाला की माझ्या बोलण्यातला आणि वागण्यातला सच्चेपणाही तिच्या मनातला भिडला. तिचाही माझ्याबाबतचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागला. आम्हा दोघांमध्ये एकमेकांबद्दल असलेला वैरभाव खूप कमी झाला. तिच्याबद्दल वाटणारं शत्रुत्व, धगधगत ठेवणं मी सोडून दिलं. तीही माझ्यासाठी काही चांगल्या गोष्टी करायला लागली. सख्या बहीण भावाच्या नात्यात पडलेली ही निर्घाट सुटल्यासारखं वाटायला लागलं. माझा बदललेला दृष्टिकोन पॉलला समजावून सांगण्याचा मी प्रयत्न केला, पण त्याचा दृष्टिकोन बदलण्यात मला यश आलं नाही. म्हणजे जेनेटने कितीही मोठी चूक केली तरी बदलायचं मात्र मीच. हा खासा अन्याय आहे. मामाचा मार मला मिळावा म्हणून जेनेटने किती गळा काढून रडते, मामाला खोटं नट सांगते. हे तुला माहीत आहे ना? मला मार मिळाला की तिला अगदी असुरी आनंद होतो आणि असं असतानाही तू मलाच बदलायलाचा उपदेश करतोस? अजिबात शक्य नाही. पॉल चवताळून म्हणाला. पॉल ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. माझं वागणं बदलल्यावर तिच्यात कसा बदल झाला हेही त्याला पटवून देण्याची मी प्रयत्न केला. नाही अल्बर्ट, जेनेट कधीच चांगली वागू शकणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. ती आता कितीही चांगली वागत असली तरी फक्त वरवरच आहे. ती पुन्हा तिच्या मूळ स्वभावावर जाते की नाही ते बघ. पॉल परत म्हणत राहिला. पॉलच्या जेनेटबद्दल असलेला कटू दृष्टिकोनात बदल करणं कितीही प्रयत्न केले तरी मला शक्य झालं नाही. मनुष्यात बदल होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याला स्वतःत बदल व्हावा असं मनापासून वाटलं पाहिजे. पण जर त्या मनुष्याला असं वाटलं नसेल तर मात्र दुसऱ्या माणसाने त्याला बदलण्यासाठी कितीही कष्ट घेतले तरी ते सफल होण्याची शक्यता कमी असते. माझ्या निष्कर्षात या नवीन विचाराचा आता समावेश केला. धन्यवाद.